त्यानंतर मी ICICI बँकेमध्ये इंटरव्ह्यू दिला, जॉबला लागलो. पण त्या ठिकाणी पण जसं बाकीच्या मुलांसारखं माझं नव्हतं. तिथे माझं कम्युनिकेशन खूप कमी होतं, कारण मागचं बॅकग्राऊंडने मी थोडं ते डिस्ट्रेसमध्ये राहायचो आणि एकदम कमी बोलणं वगैरे, कोणतीही कम्युनिकेशन स्किल नव्हती, काही नव्हती, कारण कोणाचं गायडन्सच भेटत नव्हतं मला. मग तिथं थोडेसे भांडणं होत राहिले जॉबबद्दल. कुठं मी जर कोणा व्हिजिटला गेलो तर मग बोलू शकायचं नाही व्यवस्थित, लोकांकडून डिसरेस्पेक्ट भेटायची आणि ऑफिसमधून अक्षरशः हाकललं जायचं. ज्यावेळेस मी बिझनेसमधून डिपार्टमेंट भेटलं होतं मला, पण ॲक्च्युली मला बिझनेसचं बी पण येत नव्हतं, ॲक्च्युली काहीच कळत नव्हतं. आणि बाकी कोणी सपोर्ट बी नाही करायचं की गोपाला अशा प्रकारे काम केलं पाहिजे. आणि नंतर असं करत करत मी जॉब, मला विदिन 1 वर्षाच्या आतमध्ये जॉब सोडला मी. कोणतीही पूर्व मला भविष्याची चिंता वाटली नाही, कारण त्यावेळेस खरंच डिसरेस्पेक्ट एवढी झाली होती की कोणीतरी आपल्याला सांगणार पाहिजे या आयुष्यामध्ये की गोपाल तू या डायरेक्शन नको, या डायरेक्शनला जा, किंवा हे लाईफमध्ये कर. पण मला सांगायला कोणीच नव्हतं तसं. नंतर ते जॉब सोडला. नंतर संभाजीनगरला आलो मी. आणि आता म्हणजे पूर्ण प्रश्न निर्माण झाला की इथून पुढे काय करायचं. यूट्यूबला सहज मोटिवेशन दररोज बघायचंच. मग ते असं करता करता मला गणेश जाधव सरांची एक लिंक भेटली जोस्टॉकची. त्याच्या अगोदर मी खूप जोस्टॉक ऐकले होते, पण तेवढं काय स्पिरिट भेटायचं नाही. थोडंसं रीड करायला गेलं, यार आपली पण परिस्थिती अशीच होती पहिले. पण सरांनी सांगितलं की माझं लग्न झालं त्यानंतर, त्यावेळेस माझ्याकडे काहीच म्हणजे 0 फायनान्शियल कंडिशन होती, 2 मुलं झाल्यानंतर सुद्धा पण. आणि कधी कधी सोसायटीचे थॉट वगैरे यायचे माझ्या डोक्यामध्ये. मला पण म्हणलं सेम सर. नंतर मग सरांनी सक्सेस स्टोरी सांगितली एंडिंगला की मी आज ॲज अ फायनान्शियल DCA म्हणून, म्हणजे फायनान्शियल ॲडवायझर म्हणून कसं काम करतो, काय नाही करतो, मी काय अचिव्हमेंट केली आज, स्वतःची फायनान्स कंपनी वगैरे, हे असं गोष्टी बघत गेल्यानंतर मला रिलेट झाले की यार आपण पण अशा प्रकारे काहीतरी वर येऊ शकतो. मग असं करत मग सरांनी भेटण्याची इच्छा झाली मला, गणेश जाधव सर, ज्यांना मी व्हिडिओ वगैरे त्यांची स्टॉकवर बघितले. मग एका मित्राच्या थ्रू मित्र म्हणलं की मी यांना ओळखतो. मग तो मला त्यांच्याकडे घेऊन गेला. सरांना मी 2 मिनटं बोललो की सर माझं सेम कंडिशन असे चालू आहे की काही कळतच नाही मला आता की माझ्या आयुष्यामध्ये काय होते, कारण जॉब सोडला. म्हटलं की सर अशा गोष्टी माझ्यासोबत घडत आहे, मला काही कळत नाही की समोर प्रिपरेशन पण करायचं, पण मेंटली स्टॅबिलिटी नाही आहे, जॉब पण सोडला मी. पण माझी इच्छा नाही आता की पुढे जॉब करायची, असं वाटतं की थोडंसं वेळ द्यायला पाहिजे. सरांनी थोडंसं मला बोलले 2 मिनटं. त्यांनी स्वतःचा नंबर दिला की यार तू कधी काही हेल्प लागली तर मला सांग, मी तुला कुठे क्लास वगैरे असेल तर मी कुठे जॉईन करून देऊ शकतो. पण त्यानंतर मी सरांचा नंबर सेव्ह केला. सरांनी कोणतेही म्हणजे 1 मिनिट पण हेजिटेट न करता मला डायरेक्ट त्यांनी स्वतः नंबर दिला, स्वतःचा पर्सनल नंबर. कारण मी त्याच्या अगोदर माझं काहीच 0 बॅकग्राऊंड होतं, मी कोणत्या याच्यामध्ये नव्हतं, काहीतरी त्यांनी नंबर दिला. त्याच्यामुळे सरांचं खरंच थँक्यू सो मच.